नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की बऱ्याचदा असं होतं की बहुतांश लोकांची मनं ही गोंधळलेली असतात. बऱ्याच व्यक्तिमत्वाचा हा मोठा प्रश्न आहे की माझ्या आयुष्यामधील गोंधळ, माझ्या आयुष्यातील गुंतागुंत ही संपत का नाही आहेत, किंवा कायमस्वरूपी माझ्या आयुष्यामध्ये मी कन्फ्यूज का असतो, मी स्वतःला पूर्णपणे समजून का घेऊ शकत नाहीत. म्हणजेच आपला आजचा विषय असा आहे की माझं मन इतकं गुंतागुंतीचं का आहे, माझं मन इतकं कन्फ्यूज का आहे, किंवा मी स्वतःला छान पद्धतीने समजून का घेऊ शकत नाहीत. असं का होतं आहे माझ्या बाबतीत. विशेषतः आम्ही जेव्हा काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा सर्वात महत्त्वाची जी गरज पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला किंवा मदत आमच्याकडून जी हवी असते ती हीच हवी असते की माझी गुंतागुंती, माझी कन्फ्युजनची स्थिती किंवा माझंच मला कळत नाही आहे याच्यासाठी मला मदत हवी आहे. स्वतःला पूर्णपणे न समजण्यामागे बरीच काही मानसशास्त्रीय कारणं असतात आणि जर ती समजून घेतली तर आपल्या आयुष्यातील गुंतागुंत कमी होण्यासाठी बरीच मदत होऊ शकते. मानवी मन खरं तर मुख्यत्वे स्वतःच अत्यंत गुंतागुंतीचं आहे. त्याची मुख्य वेगवेगळी कारणं आहेत आणि ती कारणं जर आपण समजून घेतली तर कदाचित आपल्याला आपल्या मनातल्या गोंधळात संदर्भातील काही महत्त्वाची सायंटिफिक इन्फॉर्मेशन मिळेल व आपल्याला पुढे वाटचाल करताना सोपी जाईल. पहिलं जे महत्त्वाचं फॅक्टर असतं आपल्या मनाच्या संदर्भात, आपल्या गोंधळाच्या संदर्भात, ते आहे की आपलं स्वतःचं अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय की बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या भावना असतात, जे वेगवेगळे विचार असतात, ज्या वेगवेगळ्या संकल्पना आपण तयार करतो आयुष्यामध्ये, त्या संकल्पना बऱ्याचदा आपण त्या कोणाशी व्यक्त करू शकत नाहीत. अशा काही भावना आपल्या मनामध्ये असतात की ज्या आपण कोणाशी बोलू पण शकत नाहीत. वेगवेगळे विचार असतात ते आपण कोणाशी सहजासहजी बोलू शकत नाहीत. आणि हे सर्व विचार, हे सर्व भावना, हे सर्व न पूर्ण झालेले स्वप्न किंवा बऱ्याचदा आपल्या आयुष्यात घडलेल्या ट्रॉमॅटिक सिच्युएशन्स, आपल्या आयुष्यातील ट्रॉमॅटिक रिलेशनशिप्स, आपल्या आयुष्यातील अतिशय कटू आठवणी आपण ह्या कळत न कळत आपल्या मनामध्ये दाबून टाकतो, किंबहुना त्या कुणाजवळही सहजासहजी व्यक्त करत नाहीत, त्याच्यातून बाहेर पडत नाहीत. जसं एक उदाहरण घेऊयात आपण एखाद्या चिखलामध्ये, आपल्या कपड्यांवर चिखल पडलाय किंवा आपल्याला चिखलामध्ये जावं लागलं एका परिस्थितीमध्ये आणि आपल्या अंगावर, आपल्या कपड्यांवर संपूर्णपणे चिखल माखलेला आहे. जर त्या चिखलातून बाहेर आल्यानंतर आपण आपली कपड्यांची व शरीराची स्वच्छता केली नाही तर तो चिखल आपल्यासोबत चिटकून राहील जोपर्यंत त्याला आपण काढणार नाही. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या खरं तर वेळोवेळी त्या बाहेर ढकलून देणं गरजेचे असतात. त्यांना बाहेर काढून देणं, त्यांना बाहेर व्यक्त करणं, त्यांचा निचरा करणं गरजेचं असतं, परंतु आपण तसं करत नाहीत. त्यामुळे आपल्या बऱ्याच अचेतन मनामध्येच म्हणजेच अनकॉन्शियसमध्ये बऱ्याच जुन्या गोष्टी साचून राहतात आणि त्याचाच परिणाम असा होतो की आपल्या आत्ताच्या सिच्युएशनमध्ये त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या मनावर पडत राहतो. विशेषतः आपण या सर्व कटू आठवणींना, जुन्या भूतकाळाला जेव्हा आपल्या मनामध्ये दाबून टाकतो तेव्हा हा भाग आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दैनंदिन जीवनामध्ये रिफ्लेक्ट होत नाहीत, परंतु आपल्या विचारांचा मोठा भाग आपलं हे अनकॉन्शियस माइंड व्यापून टाकतं आणि त्यामुळे आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये
गोंधळलेल्या सिच्युएशनमध्ये स्वतःला सामील करून घेतो. त्यामुळे आपल्याला आपल्या जुन्या आठवणी, कटू आठवणी, सर्व ट्रॉमॅटिक सिच्युएशन्स किंवा आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न, अपूर्ण राहिलेल्या महत्त्वाकांक्षा यांचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे पहिलं गोंधळाची स्थिती आपल्या विचारामध्ये निर्माण करण्याची क्षमता आपल्या अनकॉन्शियस माइंडला न समजून घेतल्यामुळे होतं. अनकॉन्शियस माइंडला समजून घेणं खरं तर खूप कठीण असतं, परंतु एक्सपर्टच्या मदतीने किंवा स्वतःच्या विवेकपूर्ण विश्लेषणातून आपण काही भाग, काही गोष्टी सहजपणे समजून घेऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील वैचारिक गोंधळ, आपल्या बिहेवियरमधले बरेच गोंधळ, आपल्या सवयी किंवा आपली विचार करण्याची दिशा ठराविक का आहे हे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकेल. दुसरं एक महत्त्वाचं असतं की आपल्या स्वभावाचं सातत्याने बदलणारं अनुभव. बऱ्याचदा वेळेनुसार, अनुभवानुसार आणि परिस्थितीनुसार आपल्याला सतत वेगवेगळी निर्णय घेणे गरजेचे असतं. आपण एकाच मानसिक परिस्थितीमध्ये राहून आयुष्य पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जशी जशी परिस्थिती बदलते, तशी तशी वेळ बदलते, त्या पद्धतीने आपल्या स्वभावाची रचना अशी केलेली आहे की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करावे लागतात. त्यामुळे आपला मन बऱ्याचदा काही गोष्टींना होकार भरतो, काही गोष्टींना नाकार भरतो, परंतु परिस्थिती, वेळ आणि मनाने निर्माण केलेली परिस्थिती याच्यामध्ये कुठेतरी विसंवाद असेल तर कदाचित आपल्यालाच आपला गोंधळ वाढताना दिसतो. तिसरी एक महत्त्वाची सायंटिफिक गोष्ट जी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं की आपलं मन कटू सत्य किंवा खरं सत्य स्वीकारण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी बऱ्याच गोष्टी लपून ठेवतं. याचाच अर्थ काय की जे सरळ सरळ दिसतं, जे सरळ सरळ समोर आहे, ते जर आपण स्वीकारलं नाही तर आपलंच मन त्याच्यातून पळ काढण्यासाठी बऱ्याच गोष्टी करायला लागतं आणि त्यामुळे गोंधळ अधिकच वाढतो. जसं उदाहरणार्थ एखाद्या मुलाला शिस्तीमध्ये राहायला आवडत नाही, तर तो काय करणार, तो शिस्त मोडणार आणि त्याने शिस्त मोडली की परत त्याचे पालक हा शिस्त पाळत नाही म्हणून त्याला परत कडक शिस्त लावणार. याचाच अर्थ काय की एका गोष्टीतून पळण्यासाठी आपण दुसऱ्या गोष्टीत जातो, परंतु त्या गोष्टीचे सुद्धा बरेच इम्प्लिकेशन्स आपल्याला पार पाडावे लागतात. उदाहरणार्थ ज्याला अभ्यासाचा कंटाळा येत असेल त्याला पुढच्या काळामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त निर्माण झालेले व्यवसायच पत्करावे लागतील. त्यावेळेस त्याला याचा त्रास होऊ नये की मी खरं तर त्यावेळेस अभ्यास करून घ्यायला पाहिजे होतं. याचा अर्थ काय की मन नेहमीच जिथं जिथं त्याला टेन्शन येतं, जिथं जिथं त्याला तणाव येतो, त्या परिस्थितीतून पळण्याचा प्रयत्न करतो. ज्या रिलेशनशिपमध्ये त्रास आहे त्या रिलेशनशिपपासून पळण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा एक चांगली हेल्दी रिलेशनशिप बनवू शकणार नाही. कारण अगोदरच्या रिलेशनशिपमधून व्यवस्थितपणे, सकारात्मकपणे बाहेर पडणं खरं तर गरजेचं होतं. तेव्हा ते धोरण न स्वीकारता त्याच्यातून लांब राहणं किंवा त्याच्यातून पळून जाणं हा शॉर्टकट जेव्हा आपण निवडतो, तेव्हा बऱ्याचदा या डिफेन्स मेकॅनिझममुळे सुद्धा बऱ्याच वेळी आपण कन्फ्यूज स्टेटमध्ये राहतो. चौथं एक महत्त्वाचं कारण आहे की सोशल प्रेशर. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा आपल्या मनाला काहीतरी आवडत असतं, परंतु समाज, कुटुंब आणि मित्रांच्या अपेक्षा मात्र वेगळ्या असतात. त्यामुळे भावनांची गुंतागुंतही वाढत राहते. मन किंवा मेंदू काहीतरी वेगळं सांगतं आणि समाजाला किंवा कुटुंबाला काहीतरी वेगळं अपेक्षित असतं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भावनिक गुंतागुंत वाढते. त्यामुळे आत्ताची जी ही क्लिप होती ती क्लिप याच्यासाठी आहे की आपल्या मनामध्ये असणारा गोंधळ एकतर तो तुमच्या अनकॉन्शियस माइंडमुळे निर्माण झाला असेल किंवा तुमचा स्वभाव आणि प्राप्त परिस्थिती
याच्यामध्ये जो वादविवाद चालू असेल, जो विसंवाद असेल, त्याच्यातून निर्माण झाला असेल, किंवा तुमच्या डिफेन्स मेकॅनिझममधून मनाच्या तयार झाला असेल की जी सत्य परिस्थिती आहे, जी वस्तुस्थिती आहे, ती नाकारण्यास तुम्ही कुठेतरी तयार नसणार, त्याच्यातून पळून जावंसं असं तुम्हाला वाटत असेल, काहीतरी पळवाट तुमचं मन शोधत असेल की सरळ गोष्टींना फेस करण्यापेक्षा काहीतरी पळवाट तुम्ही शोधत असणार, त्याच्यामुळे पण गुंतागुंत वाढू शकतं. किंवा सामाजिक प्रभाव, तुमचं मन किंवा तुमचं व्यक्तिमत्व काहीतरी सांगतं, परंतु समाज आणि कुटुंबाला काहीतरी वेगळं अपेक्षित असतं. त्यामुळे मनाच्या ह्या गुंतागुंतीमध्ये ही कारणं महत्त्वाची आहेत का, याबद्दल तुमचं मत काय नक्की कळवा. यामध्ये जर क्लॅरिटी असेल तर त्यानंतर आपल्या मनातली गुंतागुंत आपण बऱ्याच अंशी कमी करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो. तुम्हाला ही क्लिप कशी वाटली, आपला अनुभव नक्की कळवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.